नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांची कथा तो मी नव्हेच. मी अनेक सभा समारंभ संमेलनांना प्रेक्षक किंवा श्रोता म्हणून हजर असतो, कारण माझा तो एक छंद आहे. अशा वेळी मला नेहमी वाटतं की तो अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा किती भाग्यवान किंवा पुण्यवान असला पाहिजे. त्याच्यासाठी खास स्टेज डेकोरेशन, सजवलेलं टेबल, त्यावरचा एम्ब्रॉयडरीचा टेबल क्लॉथ, चकाकणारं तांब्या भांडं, टेबलाचं सौंदर्य वाढवणारा आणि कोणाचा चेहरा झाकून टाकणारा फ्लॉवर पॉट की जेणेकरून टेबलावरची जागा बदलणारा, अध्यक्षांच्या छातीवर रिबिनीपासून बनवलेला आरसे टिकल्या लावलेला चमचमणारा बॅच, परिचयात त्यांची तोंड भरून होणारी स्तुती, भाषणात त्यांनी तोडलेले तारे ते झेलणारे श्रोते, त्यांच्या हस्ते होणारा पारितोषिक वितरण समारंभ किंवा सत्कार, हे सगळं पाहिलं तर या जन्मी तरी हे भाग्य आपल्याला लाभेल का असा विचार मनात येतो. परमेश्वर खरंच मनकवडा असला पाहिजे. त्याला सगळं दिसतं, सगळं कळतं. माणसाच्या मनातली इच्छा, आशा, आकांक्षा त्याला समजत असल्या पाहिजेत. कारण अचानक ध्यानी मनी नसताना मला एका हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणून बोलावणं आलं आणि माझा परमेश्वरावरचा विश्वास दृढ झाला. रविवारचा सुट्टीचा दिवस होता. प्रातर्विधी उरकून मी आजचा पेपर वाचत बसलो होतो. पेपर वाचन झाल्यानंतर स्नान उरकून मंडईत भाजी आणायला जाणार होतो. मंडई हा माझा वीक पॉईंट आहे. हिरव्या हिरव्या भाज्या, ताज्या टवटवीत फळभाज्या, रसरशीत फळं, हे सगळं बघितलं की कसं प्रसन्न वाटतं. शिवाय ते भाजी मार्केटचं उत्साही वातावरण आणि भाज्या खरेदी करताना मिळणारा आनंद हा माझा आवडीचा विषय. इतकंच नाही तर घरी आल्यानंतर त्याचं वर्गीकरण, त्या निवडणं, त्यांचे देठ काढणे, हे सगळं करून त्या वेगवेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवणे आणि ह्या सगळ्या गोष्टींना मिळणारं समाधान आणि 2-3 तास खर्च करून बायकोकडून होणारं त्याचं मूल्य आणि मापन यावर होणारी चर्चा, हा माझा आवडीचा विषय. इतक्यात दारावरची बेल वाजली. मी उठलो आणि फ्लॅटचं दार उघडलं तर दारात सुशिक्षित दिसणारे 2 पुरुष आणि एक स्त्री उभे दिसले. नमस्कार, आपण रामकृष्ण सोमण ना? त्यातल्या एका पुरुषानं नम्रपणे मला विचारलं. हो, मीच रामकृष्ण सोमण. बोला, मी आपली काय सेवा करू? मी जरा साशंकतेनं विचारलं. आम्ही आत येऊ का? म्हणजे आम्ही येण्याचं प्रयोजन सविस्तर सांगता येईल. त्यांच्यातली ती स्त्री मधुर आवाजात म्हणाली, ओ सॉरी, मी आधी तुम्हाला आत बोलवायला हवं होतं. या ना, या आत या, बसा. तिघेही हॉलमधल्या सोफ्यावर बसले. मॅडमनं हातातल्या कागदानं वारा घेतला तसा मी फॅन चालू केला. माझं लक्ष त्यांच्या येण्याच्या प्रयोजनाकडे लागलं होतं. देणगी मागायला, चॅरिटी शोची तिकीटं खपवायला, का पाण्याविषयी तक्रार सांगायला? मला काही अंदाज येईना. मी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत होतो. आम्ही आत्ताच महापौर स.दा. उघडे यांच्या घरी गेलो होतो. बरं, मग? मी भुवया उंचावत म्हणालो. कारण उघडे साहेब हे आमच्या नगरपालिका संस्थांचे राजे आणि मी पाणी पुरवठा खात्यातील सामान्य सुपरवायझर, प्लंबर म्हटलं तरी चालेल. माझ्यासारख्या सामान्य नोकराशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असायचं काहीच कारण नाही. आता नागड्याप्याशी उडं गेलं आणि सगळी रात्र कुडकुडत मेलं ही म्हण आहे, पण उघडेंचा माझ्यासारख्या फाटक्या माणसाकडे काम असायचं काही कारण नाही. मी आपला मनाशी विचार करत होतो. नाही, उघडे साहेबांनी तुमचं नाव सुचवलं म्हणून आम्ही आलो आहे. कशासाठी? मी प्रतिप्रश्न केला. माझा गोंधळ उडाला, छाती धडधड करायला लागली. त्याचं काय आहे, मी सविस्तर सांगतो तुम्हाला, असं म्हणून ते गृहस्थ सांगायला लागले. आमच्या हरिहर विश्वनाथ परचुरे विद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलन आहे. त्या समारंभाच्या अध्यक्षपदासाठी त्यांना विनंती करायला आम्ही गेलो होतो, पण त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्यांना वेळ नाही. मग त्यांनी आम्हाला अध्यक्षपदासाठी तुमचं नाव सुचवलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की माझं नाव सांगा, ते नाही म्हणणार नाहीत आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहे, तुम्ही नाही म्हणू नका. ते गृहस्थ आजीजीनं सांगत होते. अहो, मी काही अध्यक्ष वगैरे होण्या इतका मोठा माणूस नाही आहे. तुम्ही एखादा दुसरा प्रतिष्ठित किंवा प्रसिद्ध माणूस निवडा ना. आलेलं झंझट टाळावं म्हणून मी म्हणालो. नाही, हा तुमचा विनय आहे बरं का साहेब. तुम्ही पाणी या विषयावर परिश्रमपूर्वक संशोधन केलं आहे,
पाणी समस्या आणि त्याच्यावरचा उपाय याचा तुमचा गाढा अभ्यास आहे, म्हणून तर महापौरांनी तुमचं नाव सुचवलंय. अर्थात आपण विद्यार्थ्यांच्या समोर पाणी संशोधनासारख्या गाढ्या विषयावर बोलावं असं नाही, पण पाण्याचं महत्त्व, त्याची काटकसर, त्यात होणारं प्रदूषण याबाबत सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं तरी चालेल. अजून एक जण म्हणाले, बहुतेक हे शाळेचे प्रिन्सिपॉल असावेत. मी नगरपालिकेत पाणी पुरवठा विभागात सुपरवायझर आहे. पाण्याशी माझा रोजचा जरी संबंध असला तरी माझ्यासारखे आणखीन 25 सुपरवायझर नगरपालिकेत आहेत, मग माझंच नाव महापौरांनी सुचवावं हे मला समजत नव्हतं. त्याचबरोबर माझ्या कामाची दखल महापौर साहेबांनी घेतली म्हणून ऊर अभिमानानं भरून येत होता. आलेलं ते त्रिकूट एवढं चिवट होतं की त्यांनी माझा होकार वधवूनच घेतला आणि मगच ते परत गेले. आपल्या मनात दबा धरून बसलेली इच्छा पूर्ण व्हायची संधी अनायसे चालून आली म्हणून बरं वाटत होतं. पण त्याचबरोबर छातीवरचं दडपणसुद्धा वाढत होतं. शाळेत असताना स्टेजच्या वाटेला कधी गेलो नाही. भाषण सोडावं, साध्या खुर्च्या मांडायला कधी स्टेजवर गेलो नाही. स्टेजची मला जबरदस्त भीती वाटत होती आणि अद्यापही ती तशीच आहे. एखादी गोष्ट बघून कल्पना विश्वात रमणं वेगळं आणि प्रत्यक्षात ती करणं वेगळं याची जाणीव मला आत्ता झाली. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था झाली माझी. माझा घरातला मनमोकळा स्वभाव नाहीसा होऊन जगाची चिंता डोक्यावर आहे अशा दडपणाखाली मी वागायला लागलो. लहान सहान गोष्टींची मला कटकट वाटून मी चिडचिड करायला लागलो तेव्हा सौ मला म्हणाली, अहो काय झालं आहे काय तुम्हाला, हल्ली फार चिडताय. नाही कुठे काय अगं, काही नाही. मी माझं दुःख लपवत म्हणालो, अहो तुम्ही मला नाही का सांगणार, तुमच्या वागण्यात कुठेतरी पाणी मुरतं आहे. कुणाला नळ कनेक्शन देताना पैसे खाल्लेत का, कुणी तुमचा हात ओला केला आहे का, मग तुमचा साहेब तुम्हाला पाण्यात बघतोय का, अहो सांगा ना मला. सौ डोळ्यात पाणी आणून विचारत होती. अगं नाही तसं काही नाही, उलट माझा मान आणि प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट घडली आहे. मग आनंदानं नाचायच्या ऐवजी चेहरा पाडून काय बसलाय, प्रमोशन मिळालं आहे का जाकात नाक्यावर बदली झाली. सौ उतावळेपणानं म्हणाली, नाही तसं नाही गं, हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी माझी निवड झाली आहे. अय्या मग हे आधी नाही का सांगायचं, कालच आमच्या भिशी मंडळाची मीटिंग कम ईटिंग झाली, त्यात सगळ्या बायकांना मी ही न्यूज सांगितली असती. सदा मेलं मला पाणीवाली बाई म्हणून चिडवतात, जिरली असती सगळ्यांची. पण ते जाऊ द्या, मला सांगा ही संधी तुम्हाला मिळाली कशी, प्रिन्सिपॉलला फुकट नळजोड दिला का. नाही गं, तू आपला नळच धरून बसली आहेस. अगं महापौर उघडे आहेत ना. का त्यांच्याकडे कपडे नाहीत. अगं बाई ते चांगले अंगभर खादीचे कपडे घालतात पण त्यांचं नाव उघडे आहे, लक्षात नाही का तुझ्या. अगं होय बाई होय, काय बाई एके काढणावं. बरं पुढे काय. अगं त्यांनी या हायस्कूलच्या लोकांना अध्यक्षपदासाठी माझं नाव सुचवलं आणि ते लोक आले आपल्याकडे. आता महापौरांची आज्ञा नाही कसं म्हणणार सांग. आयुष्यात कधी स्टेजवर उभं राहिलो नाही आणि आता तर नुसतं उभं राहायचं नाही आहे तर हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासमोर बोलायचं आहे. मला काही सुचेनासं झालं आहे का. माझी अवस्था अस्वस्थपणे मी तिला सांगितली. अहो तुम्ही कोण आहात, तुमची नोकरी, तुमचं खातं हे सगळं त्यांना माहिती आहे का. हो अगं, ज्या अर्थी ते आपल्या पत्त्यावर आले, शिवाय महापौरांनी पाठवलं आणि माझा पाण्याशी संबंध असल्यामुळे मला पाणी तज्ज्ञ म्हणत होते, त्या अर्थी त्यांना ते माहिती असणार ना. मग काय सोपं आहे, अहो तुम्ही पाण्यावर बोला. तुला काय चूळ भरून फेकणं इतकं सोपं वाटतं का, जरा समजावून सांगशील का. हे बघा, विद्यार्थ्यांना उपदेश करताना पाण्यात राहून माशाशी वैर करू नये, पाण्यात तुझा रंग कसा असा आपला स्वभाव असला पाहिजे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी जिद्द असली पाहिजे. भगीरथानं ज्याप्रमाणे पृथ्वीवर गंगा आणली तसे प्रयत्न करायला हवेत. थेंबे थेंबे तळे साचेल याप्रमाणे ज्ञान संपादन करावं. पाणी जपून वापरा. पाणी हे जीवन आहे, पाणी हे अमृत आहे, म्हणून ते दुधात मिसळू नका. एकमेकांशी मैत्रीनं वागा, एकमेकांना पाण्यात पाहू नका. तुमचे आईबाप तुमच्या पालनपोषणासाठी आणि शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात तेव्हा त्याचं सार्थक करा. हे असलं पुष्कळ बोलता येईल अहो तुम्हाला. हवं असेल ना तर मी तुम्हाला भाषण लिहून देते, ते पाठ करा, आरशासमोर त्याची प्रॅक्टिस करा. स्टेजवर बोलताना घशाला कोरड पडली तर टेबलावरच्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून घ्या. बायकोचं हे पाण्याबद्दलचं आघाद ज्ञान बघितलं आणि मी थक्कच झालो. मध्यंतरी शाळेतले एक शिक्षक घरी येऊन शाळेचं लेखी निमंत्रण आणि छापील निमंत्रण पत्रिका देऊन गेले. नेण्या आणण्याची व्यवस्था आम्ही करू असंही त्यांनी सांगितलं.
निमंत्रण पत्रिकेवरील बोल्ड टाईपमध्ये रामकृष्ण सोमण हे नाव बघून अंगावर मोरपीस फिरवल्याचा भास झाला. पण माझ्या नावापुढे डॉक्टर हे आगंतुक अक्षर का छापलंय हे समजत नव्हतं. तसं मी त्यांना विचारलं तर म्हणाले, अहो त्याच्याशिवाय कसं चालेल, ते छापायलाच लागतं. बरं तुमचा परिचय आमच्या प्रिन्सिपॉल मॅडमकडे वेगळा द्यायची आवश्यकता नाही. म्हणजे त्या मला ओळखतात? माझा भाबडा प्रश्न. अरे तुम्हाला कोण ओळखत नाही, काय गरीबाचे थाटा काढतात काय, असं म्हणून तो गरीब शिक्षक निघूनही गेला. एक एक दिवस कार्यक्रमाची तारीख जवळ येत होती तसतशी माझी झोप उडाली. झोपेत मी कायम स्टेजवर असायचो. माझं भाषण, त्याला पडणाऱ्या टाळ्या, पारितोषिक स्वीकारताना उडणारे फ्लॅश, पुन्हा पुन्हा पोज देऊन निघणारे फोटो, माझ्या हस्ते इतरांचे सत्कार तर माझा होणारा सत्कार हे मला रोज झोपेत दिसायचं. शेवटी एकदाचा तो दिवस उगवला. गुळगुळीत दाढी करून त्यावर पावडरचा बोळा फिरवला. दुपारी इस्त्री केलेला सफारी अंगावर चढवला. समारंभ 4 वाजता सुरू होणार होता, म्हणजे दुपारी 3 वाजता निघायला पाहिजे. 2:30 वाजता तयार होऊन बसलो. दारात रिक्षा किंवा टॅक्सी थांबली की बाहेर येऊन बघत होतो आणि निराश होऊन परत येत होतो. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. अहो येतील न्यायला, का उगाच हातभार करताय? बायकोनं टॉन्टसुद्धा मारून टाकला. 3:30 झाले, 4 झाले, कुणाचाही पत्ता नाही. मी तडक रस्त्यावर आलो आणि रिक्षा करून शाळेच्या दारात उतरलो. शाळेच्या दारावर संमेलनाचा बॅनर झळकत होता. दोन्ही बाजूला केळीचे खुंट उभे केले होते. मध्यभागी फुलांचं तोरण लक्ष वेधून घेत होतं. प्रवेशद्वारासमोर भली मोठी वर्तुळाकार रांगोळी काढली होती आणि त्यात आकर्षक रंग भरल्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. विद्यार्थी, पालक आत जात होते. प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला शाळेचं बँड पथक उभं होतं. छातीवर रिबिनचे बॅच लावलेले 2 शिक्षक, त्यात एक शिक्षक आणि दुसरी शिक्षिका. एकाच्या हातात मोठा बॅच होता तर दुसऱ्या याच्यात गुलाबाचं फूल. मी त्यांच्या समोरून आज चौकात गेलो. तिथल्या स्वयंसेवकानं मला निमंत्रितांच्या ओळीत बसवलं. मी उठून ऑफिसकडे जाऊ लागलो तर तिथल्या बैठक व्यवस्थेच्या शिक्षकानं मला खाली बसवलं आणि जागा सोडू नका असंही सांगितलं. माईकवर, आता आपले सन्माननीय पाहुणे यायची वेळ झाली आहे, तेव्हा सगळ्यांनी आपापल्या जागेवर शांत बसावं. दर 5 मिनिटांनी ही सूचना सांगितली जात होती. विद्यार्थी चुळबुळ करत होते. पालक माना वळवून प्रवेशद्वाराकडे बघत होते. आईला वेळ नसेल तर अध्यक्षपद स्वीकारू नाही ना, पण फुकटची प्रसिद्धी आणि भाव मिळतो, कोण सोडणार? माझ्या उजव्या बाजूचा बराळा. नाही, एखादा देणगी देणारा बाकरा लागला असन गाळाला, मग तो कुणी काय असना, या लोकांना काय हो, त्याच्या देणगीशी मतलब बघा. माझ्या डाव्या बाजूचा पचकला. वास्तविक बघता मी वेळेवर आलो होतो, पण मला ओळखणारं कोणी नसल्यामुळे माझ्यावर माझाच पंचनामा बघण्याची वेळ आली. आणि मी जरी अध्यक्ष म्हटलं असतं तर विश्वास कोणी ठेवला असता? अध्यक्ष काय असा गुपचूप येऊन बसत नसतो. तो तर वाजत गाजत लवाजम्यासकट येत असतो. इतक्यात त्या दिवशी माझ्या घरी मला निमंत्रण द्यायला आलेल्या मॅडम माईकवर काहीतरी सांगण्यासाठी स्टेजवर आल्या आणि त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. अय्या, अहो साहेब तुम्ही इथे? आम्ही तिकडे तुमच्या डोळ्यात प्राण आणून वाट बघतोय. त्या खाली माझ्याजवळ येऊन म्हणाल्या. अध्यक्ष आले, अध्यक्ष आले. सगळीकडे बातमी पसरली. प्रिन्सिपॉल, पदाधिकारी सगळ्यांची पळापळ सुरू झाली. संस्थेच्या अध्यक्षांनी मला हाताला धरून उठवलं आणि दाराकडे घेऊन गेले. मला भीती वाटायला लागली की ते मला बाहेर हाकलून तर देणार नाहीत ना. त्यांनी मला गेटच्या बाहेर उभं केलं. तिथे उभ्या असलेल्या शिक्षकानं माझ्या छातीवर बॅच टांगला तर शिक्षिकेने माझ्या हातात गुलाबाचं फूल देऊन माझं स्वागत केलं. बँड सुरू करायची आज्ञा झाली आणि बिगुल आणि ढोल याची जुगलबंदी सुरू झाली आणि मग मला मिरवत मिरवत शाळेच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. अहो सोमण साहेब, मी तुम्हाला आणायला रिक्षा घेऊन तुमच्या घरी गेले तर तुम्ही आधीच बाहेर पडलात. वाटलं शाळेत आला असाल तर इथेही दिसला नाहीत. वाटलं तुम्ही विसरलात का काय. माझं तर बाई धाबच दाण आणलं. नाही, त्याचं काय झालं, मी 4 वाजेपर्यंत तुमची वाट बघितली. मग मी रिक्षाने आलो शाळेमध्ये. मला कोणीच ओळखत नसल्यामुळे मला प्रेक्षकात बसवलं आणि उठायचा मी प्रयत्न केला आहे तर अध्यक्ष यायची वेळ झाली आहे, जागा सोडू नका असं मला बजावण्यात आलं. मग काय करणार ना मी. याची देही याची डोळा माझ्या आगमनाचा सोहळा बघत बसलो. सोमण साहेब, आम्ही आपली क्षमा मागतो. झाल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगीर होतो. आपल्यासारख्या महान व्यक्तीच्या बाबतीत असं घडायला नको होतं. अहो, आपण याहीपेक्षा मोठे समारंभ, कॉन्फरन्सेस, सेमिनार्स अटेंड केले, तेव्हा आमच्या या गलथानपणाचा तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे म्हणा. प्रिन्सिपॉल मॅडम अपराधीपणानं म्हणाल्या. त्यांचं हे वक्तव्य ऐकून मला गंमत वाटली.
पाहुण्यांना खुश ठेवण्यासाठी काय वाटेल ते खोटं बोलतात. कॉन्फरन्स काय, सेमिनार काय, माझा त्या गोष्टींशी काहीही संबंध नाही. आयुष्यात पहिल्यांदा या समारंभासाठी बळीचा बकरा झालो होतो. मात्र या सगळ्या प्रकरणात माझ्यावरचं दडपण मात्र वाढायला लागलं होतं. चहा, बिस्किट, सुकामेवा याचा अल्पोपहार झाल्यानंतर त्यांनी मला स्टेजवर नेलं. सार्वजनिक चौकात मला सुळावर देण्यासाठी चालल्यासारखं वाटत होतं. या प्रकरणात अडकल्याचा पश्चात्ताप होत होता आणि ह्या प्रकरणात मला गोवणाऱ्या उघड्यांना नागडं करून भर चौकात खांबाला बांधून मिठाच्या पाण्यात बुडवलेल्या चापकानं फोडून काढावं असं वाटायला लागलं. आम्ही स्टेजवर खुर्च्यात विराजमान झालो. विवाहानंतर दुसऱ्यांदा मी त्या प्रेसिडेंट चेअरमध्ये बसलो होतो. त्यावेळी माझ्या शेजारी माझी धर्मपत्नी होती, पण इथे मात्र संस्थेच्या चेअरमनच्या स्वरूपात धर्मसंकट असल्यासारखं वाटत होतं. एका नटून थटून आलेल्या निवेदिकानं माझं त्रिवार स्वागत करून कार्यक्रमाला चालना दिली. प्रथम ईशस्तवन, स्वागतपर गीत झालं. नंतर माझ्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी इतरांनीसुद्धा वाती पेटवल्या, हात धुवून घेतला. आम्ही स्थानापन्न झाल्यानंतर आता आपले आवडते शिक्षक प्रतिनिधी शेखर निमोणकर अध्यक्षांचा परिचय करून देतील असं निवेदिकानं निवेदन केलं. निमोणकर माझा परिचय करून देण्यासाठी उभे राहिले तसे मी कान टावकारले. आता मी आजच्या समारंभाचे पाहुणे आणि उत्सवमूर्ती माननीय डॉक्टर रामकृष्ण सोमण यांच्या परिचयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी इथे उभा आहे. वास्तविक बघता माझ्यासारख्या काजव्यानं सोमण साहेबांसारख्या सूर्याची ओळख करून देण्यासारखं आहे, पण समारंभाच्या नियमाप्रमाणे ते करणं भाग आहे. डॉक्टर रामकृष्ण सोमण हे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाणीतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी पाणी या विषयावर सखोल संशोधन करून PhD मिळवलेली आहे. पाणी या विषयावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. भूगर्भशास्त्र आणि जल यांचा अभ्यास करून त्यांनी काही निष्कर्ष काढलेत, त्याची मानवाला भविष्यात गंभीर दखल घ्यावी लागणारच आहे. डॉक्टर सोमण हे विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्र आणि पर्यावरण या विभागाचे डीन आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य विद्यार्थी संशोधन करत आहेत. एवढ्या मोठ्या विभूतीचे पाय आपल्या शाळेला लागले. त्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारण्याचा सुवर्णयोग तुम्हा सर्वांना लाभला आणि त्यांचे मौलिक विचार ऐकण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळाली. वा वा. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी थांबतो. वा वा. मलाच माहिती नसलेला परिचय ऐकून पाण्याच्या भोवऱ्यात आपण सापडलो असून खोल खोल जातोय, नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरतोय असं मला वाटायला लागलं. नावाच्या साधर्म्यामुळे आणि पाण्याच्या संबंधांमुळे हा घोटाळा झालेला असावा. त्याचप्रमाणे माझ्या नावासमोरच्या डॉक्टरचाही शोध लागला, पण भर कार्यक्रमात तो मी नव्हेच हे मी सांगूही शकत नव्हतो. कार्यक्रम पुढे सरकत होता. मी पळूनही जाऊ शकत नव्हतो. पारितोषिक वितरणाला सुरुवात झाली. मी कठपुतळी बाहुलीप्रमाणे पारितोषिकं देत होतो. पारितोषिक वितरण समारंभ संपला. मी खाली बसलो, खुर्चीत मान टाकली. माझा घामाघूम आणि उतरलेला चेहरा बघून प्रिन्सिपॉल म्हणाल्या, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? हो ना, मला एकाएकी अस्वस्थ वाटायला लागलं आहे. छातीचे ठोके वाढलेत. हाय बीपीचा त्रास आहे मला. 2 हार्ट अटॅक येऊन गेलेत मला. मी आपलं हे खोटंच सांगितलं. त्यांनी निवेदिकेला काही सूचना केली. मला ऑफिसमध्ये आणलं. पाणी वगैरे पाजून एका शिक्षकाबरोबर रिक्षात घालून घरी आणून सोडलं. तेव्हा माझ्या जीव आला. पुढे त्या संमेलनाचं काय झालं कोणास ठाऊक. काय हो, संपला वाटतं कार्यक्रम? मग गुच्छ श्रीफळ कुठं आहे? सौनी विचारलं. आता माझा सत्कारच झाला नाही तर गुच्छ श्रीफळ कसं आणणार? मी खोटंच सांगितलं. तू तिथेच राहिला, येईल मागून. कसा झाला कार्यक्रम? काय सांगणार. छान झाला एवढंच म्हणालो आणि सकाळच्या वर्तमानपत्रात डोकं खुपसलं आणि आतल्या पानावरच्या एका हेडिंगकडे माझं लक्ष गडलं. जागतिक तापमानात होणारी वाढ आणि पाण्याच्या साठ्यात होणारी घट. त्या लेखात लेखकाचा फोटो होता. तो थोडाफार माझ्यासारखा दिसत होता आणि त्याच्याखाली नाव होतं डॉक्टर रामकृष्ण सोमण. लेखाखाली पत्ता होता डॉक्टर रामकृष्ण सोमण, आनंदनगर, हिंगणे, बुद्रुक. आणि माझा पत्ता आहे आनंदनगर, हिंगणे, खुर्द. मी त्या फोटोतल्या सोमणाला मनोभावे नमस्कार केला.